रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज जागतिक जल जागृती दिन आहे. जल म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन, आणि जीवन म्हणजे पाण्याशिवाय राहत नाही ते जीवन. पृथ्वीमध्ये जे काही चर आणि अचर आहेत त्याच्यामध्ये जे सजीव जीव आहेत ते आहेत पंचमहाभूतांचे: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर पृथ्वी ही जी आहे ना, हिला वसुंधरा असं म्हणतात. वसुम धारयती ती वसुंधरा. वसुम म्हणजे धनधान्याने युक्त धान्य देते माणसाला, आणि बहुरत्न आणि वसुंधरा असं म्हटले. पृथ्वीमध्ये अनेक रत्न आहेत, अनेक खनिज आहेत, अन्नधान्य देते अशी पृथ्वी म्हणजे, आणि म्हणून तिला आपण माता असं म्हणतो. तर पंचमहाभूतांपैकी पृथ्वीचा पहिला नंबर आहे, आणि नंतर दुसरा नंबर येतो आप. आप म्हणजे पाणी, आणि आजचा व्हिडिओ आपला पाण्यावर आहे. पण ते पृथ्वीवर पाणी आहे ना, ते पृथ्वीवर पाणी आहे किती? 71% पाणी पृथ्वीवर आहे. एवढं पाण्याने पृथ्वी आपलेली आहे, आणि जमीन फक्त 29% आहे, आणि त्यात पिण्यायोग्य पाणी फक्त 3-3.5% आहे. एवढ्या पाण्यावर सगळं आपण जगतो आहेत. आणि या पृथ्वीवर आत्ता माणसांचा आणि जीवांचा इतका भूभार झालेला आहे. आम्ही लहानपणी 40 कोटी लोकसंख्या ऐकायचो, आता तिप्पट झालेली आहे. 140च्या पुढे चाललेली आहे. आपण आता चीनलाही आपण मागे टाकतो आहेत. एवढा भूभार सारखा वाढतो आहे. तेव्हा ही वसुंधरा धारण करणारी आहे सगळ्यांना. त्याच्यात मुख्य आहे पृथ्वी, नंतर 2 नंबरला आप म्हणजे पाणी. या पृथ्वीवर किती पाणी आहे, पिण्यायोग्य किती आहे, जमीन किती आहे? फक्त 29% जमिनीवर आपण सगळे राष्ट्र, सगळे बेट, सगळे पर्वत, सर्व झाडं वनस्पत्या फक्त 29%वर आपण आहोत, आणि त्याच्यावर हे सगळं वाढतं आहे. गंभीर विषय जरा लक्षात घ्या. पाणी, त्याच्यावरचं जे पाणी आहे ते 71% पाणी आहे, आणि त्याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी फक्त 3% आहे, 3-3.5%. आणि ते आता पाणी ज्याला आपण निर्मल पाणी म्हणतो, आणि मग त्याच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, बिस्लऱ्या वगैरे. आणि ते पाणी बी आता इतकं महाग झालं आहे. पूर्वी पाणी विकत नव्हते, पाणी सुजलाम सुफलाम पृथ्वी होती. आता दुधाच्या भावाने पाणी चाललेलं आहे. तेव्हा आप पाण्याला जरा जपायचं आहे, आणि त्याच्यासाठी आत्ता आपला आजचा व्हिडिओ खास आहे. त्यानंतर तिसरा नंबर जो आपला येतो, पृथ्वी, आप, तेज म्हणजे तेज जे शरीरामध्ये असतं. वायू शरीरात असतो, प्राणवायू त्यातला महत्त्वाचा आहे. आकाश, पोकळी म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूतांचं शरीर आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी हे पृथ्वीच्या 2 नंबरला जरी असलं तरी ते पृथ्वीवर आहे, ते खरं 1 नंबरला आहे. पाण्याशिवाय माणूस फार दिवस जगू शकत नाही. अन्न नसेल तर थोडा दिवस जगू शकतो, पण पाणी म्हणजे जीवनम न जीवनम विना, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. तेव्हा पृथ्वी ही महत्त्वाची जशी आहे, त्याहीपेक्षा पाणी महत्त्वाचं आहे. तिच्यावर जर पाणीच संपलं तर सगळे जीवजंतू संपून जाऊ, आपण असं सगळं संपून जाऊ. आणि म्हणून आपण प्रार्थना करतानाच असं करतो, वंदे मातरम. त्या पृथ्वीला माता आपण म्हणतो, तिला नमस्कार आपण करतो. वंदे मातरम. सुजलाम, सुजलाम म्हणजे पाणी आहे, पण ते सु नाही आहे, चांगलं पाणी नाही आहे. सांगितलं आता 3% पाणी फक्त चांगलं आहे, बाकी सगळं पाणी खारट वगैरे असं असेल. तेव्हा सुजलाम झाली पाहिजे. सुफलाम, सगळे सफल झाले पाहिजे. वृक्षांना सगळे फळं आले पाहिजे, कारण फळात देखील पाणी असतं, आणि फळांची झाडं असते की त्याला पाणी जास्त लागतं. पाणी फार महत्त्वाचं आहे. सुजलाम, सुफलाम. सस्य श्यामलाम. सस्य म्हणजे धान्य, धनधान्याने ती युक्त पृथ्वी असली पाहिजे. अशी ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी अशी असणारी जी आपली माता आहे,
पृथ्वी माता आहे. तर सुभाषितकार, शास्त्रकार इतकं मार्मिक सुभाषित सांगतात की पृथ्वीमध्ये 3च रत्न आहेत असं त्यांचं म्हणणं. 3 रत्न आहेत. रत्न, सोनं वगैरे याचं जास्त माणसाला वेड आहे. सोन्याचे भाव किती झालेत आता? 70,000च्या पुढे गेलेत तोळा. तेव्हा 10 तोळ्याचे भाव. सांगायचा मुद्दा असा की ते काय खाऊन माणूस जगेल का? नाही जगू शकत. पण त्याला इतकं महत्त्व दिलं माणसांनी. आणि जे खरे रत्न आहेत ते ऐका काय म्हणतात सुभाषितकार. पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलम अन्न सुभाषितम मूढे पाषाणखंडेषु रत्न संज्ञाभिधीयते. पृथिव्यां त्रीणि रत्नानि, पृथ्वीवर फक्त 3च रत्न आहेत. कोणते? जलम, अन्नम, सुभाषितम. त्यात पहिला नंबर आहे पाण्याचा, हे रत्न आहे. जलम, दुसरं अन्नम, आणि तिसरं सुभाषितम, चांगलं बोलणं. चांगलं बोलणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे बरं का. त्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. एखाद्या सुनेला जर सारखं सासू टोचित असेल, काय झोपडपट्टीतली आली, आईने हे शिकवलं का, 3rd क्लास आहेस तो, यासारखं बोलत राहिलं ती प्राण देते. जगायचंच नको वाटतं तिला. तेव्हा चांगलं बोला. चांगलं बोलल्याने मनुष्य जगतो, हुरूप येतो माणसाला. तेव्हा सुभाषित ऐका, सुभाषित. आणि म्हणून आपले सुभाषितावर 250 व्हिडिओ आहेत. परत एकदा ऐका. आपल्या चॅनलला, सगळे चॅनलचे व्हिडिओ ऐकत बसा. तुम्हाला इतकं ज्ञान मिळेल काय सांगावं तुम्हाला. तेव्हा रत्न आहे असं म्हटलं या सुभाषितामध्ये. जलम, अन्न, सुभाषितम, हे 3च रत्न पृथ्वीवर आहेत. मूढे पाषाणखंडेषु रत्न संज्ञाभिधीयते. मूर्ख लोक एका दगडाच्या तुकड्याला, चकचकीत तुकड्याला रत्न असं म्हणतात आणि त्यालाच महत्त्व देतात. आणि जलम, अन्नम आणि सुभाषितामला दुय्यम स्थान देतात. त्यामुळे माणसाचं दुःख पर्वता एवढं वाढत गेलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून याला महत्त्व द्या. ज्याला महत्त्व द्यायचं त्याला महत्त्व द्या. कारण हे जीवनाशी निगडीत प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. जलम, अन्नम, सुभाषितम, हे 3 रत्न. आणि हे 3 रत्न आहेत. आणि हे जपा, ते अलंकृत करा, त्याचं सुजलाम सुफलाम पृथ्वीवर करा, आणि शस्य श्यामलाम पृथ्वी करा. आणि मगच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. म्हणून विस्तार भयास्तव जास्त हा व्हिडिओ वाढवित नाही. पण हा आत्ता मार्मिक जो सांगितलेला भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. उद्यापासून आपण असं सगळ्यांनी आचरणात आणूया आणि आपलं जीवन सुसह्य करूया, आनंदी करूया, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. जागतिक जलजागृती दिनानिमित्त आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.